डोसा 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 म्हणाले डोसा. म्हणजे डोसा डोसा हा, तेच ते- डोसा तेच ते. म्हणजे अर्थ काय तुमचा? एकदम असा पतला पतला चेहरा दिसल तुमचा त्यामध्ये. नाही करवाचौथ झाली वाटतं आता सध्या. मंडळी जर कधी ढोशी खायला आली तर दुखणं येईल नुसतं पाच दाखवत. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण 4-5 दिवसाच्या नंतर ब्लॉग शूट करत आहोत आणि पिहूची मम्मा रील शूट करत आहे सध्या. त्या दोघींचा नंबर झाल्याच्या नंतर आता आपण रील शूट करणार आहेत. पिहू रील्स काढणार आहे. पिहू फुल ऑन डे आज रील करणार आहे है ना. रेंजचा प्रॉब्लेम आहे इथं जास्त आभाळ आलं की रेंजचा प्रॉब्लेम. ट्रेनचा प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम, जिंदगीत बंदा प्रॉब्लेम. हे आमचे पडदे वगैरे मागचे सेटअप आणि आमचे पिहू त्यांचं सेटअप. नेटवर्कच नाही काढायसाठी. नमस्कार कर गा. हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज कर. हाय गाईज. हाय गाईज. लाडायला आलं है ना. लाडायला आलं. असं रील शूट करायचं आपल्याला. त्याच्यात रील्स मग कशी शूट करणार आपण? त्याच्यात करायची. अच्छा. डान्स फार आवडतो पिहूला आणि पिहू काही जास्त मोठी नाहीये. तिला आता ऑक्टोबर महिन्यामध्ये 4 वर्ष कंप्लीट होईल. मोठीच व्हावं लागली ना. हा, मोठीच व्हावं लागली तू. चला रिटेक घेऊ रिटेक. तर गाईज आता रील काढता काढता आमची लाईट गेलेली आहे. छानसं असं वातावरण हिरवगार आमच्या घराच्या बाहेर. ट्रायपॉड उभा करून दिला आणि ही आमची पिहू आतापर्यंत मोबाईल पाहत बसली नाही. रील काढणं नाही झालं. कार्टून पाहत बसली. कार्टून हे कार्टून आहे आमचं. कार्टून. भूक लागली मम्माला. कडावर बसते ना. कारल्याची भाजी बनवलेली. वाव, माझी फेवरेट आहे. मग सकाळी दिली नाही मला खायला. आता बनवले मी. आत्ता बनवली. चला मला पण खावं लागेल. एकदम टेस्टी भाजी झालेली आहे. एकदम छान आहे ना बिऊ. मला तर कारल्याची भाजी एक नंबर आवडलेली आहे मसाल्याची. आम्ही असं जेवत असतो डेली. सिस्टमॅटिक पद्धत काही नाही आमच्याकडं. लाईट सुद्धा आलेली आहे. लाईट सुद्धा आली. जस्ट नेमकं लाईट आली जेवायला बसलो त्यावेळेस. आता जेवण करू आणि मग 1-2 रील शूट करू. रील्स काढल्या सांगायचं. कार्टून पाहून पूर्ण हाय गाईज. आणि बिघडली रील्स पोरगी. काढल्या. छान छान रील्स काढल्या. मी मम्मा डॅडीला रील्स काढू दिल्या आणि मस्त मस्त मी तोपर्यंत कार्टून बघितलं. एका ठिकाणी शांत बसत नाही काहीच. चान्स भेटला असं सांग. जाऊ दे, तिला चॉकलेट नाही पाहिजे हो. ही एका ठिकाणी शांत बसणारी पोरगी नाही आहे. तर गाईज आता आमची रील शूट झालेली आहे आणि संध्याकाळच्याला एक स्पेशल रेसिपी तयार केलेली आहे ऋतुजानं. तो म्हणजे डोसा. डोसा सर्वांना आवडतो आमच्या घरातल्यांना. तर संध्याकाळी डोसा करणार आहे आम्हाला खायला. तर तुम्हाला डोसा नाही संध्याकाळी हो. मग डोसा नाही, मग डोसा. डोसा 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 म्हणाले डोसा. म्हणजे ते- डोसा डोसा. हा, तेच ते- डोसा तेच ते- म्हणजे अर्थ काय तुमचा? तेच ते भावना पोहोचल्या. डोसा. भावना पोहोचल्या. गाईज या ठिकाणी चालू आहे डोसे गरमागरम. आता वाजलेत 8. संध्याकाळचे 8 वाजलेत. गरमागरम डोसे चालू आहे. ऋतू आता याचं थोडंसं पाणी टाकावं लागतं. गरगुट 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 आहे काही. डोशाचा गरगुट. डोशाचं काय? डोसा 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 डोसा. फुगलं एवढं हे पूर्ण कुकर भरून भरलं होतं. आता तेवढं डोसा डोसा नाही. याच्यापेक्षा पण परत काय केलं त्या सोबत? चटणी बनवली. चटणी शेंगदाण्याची. आणि शेंगदाण्याची. शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची. स्वामिनेला देऊन टाकायची नाही आपल्याला छत्री. पिओ खराब करते ना, तर आपण काय करू, स्वामिनेला देऊन टाकू. ही कोणचीच वस्तू टिकत नाही. कालच आणली होती ना, एका दिवसात लगेच फाडून मोकळी केली नाही. आणि पैसे नाही दिले त्याचे. मग अजून पैसे नाही दिले. हो पण त्याला पैसे द्यायचे राहिले ना बाई. मग तुझा वापर आहे का व्यवस्थित? त्याची एक गुंडी हरपून टाकली समोरची. दुकान
वर गेले की ते सगळ्या गुंड्या ढिल्या करून टाकल्या, पूर्ण काढून टाकल्या. मी तर त्या दिलीसाठी त्यांना म्हणलं जाऊ दे लेकरं आले तिथे. बघा दिसायला नुसतं दिसतं गोड गोड, पण फार खुकार आहे. परेशान करत राहतो कलाकार आहे कलाकार. कलाकार. डायरेक्ट किचनवर. खावा खावा चटणी बनवते. चटणी भाऊनी करणार आहे पिहू. बघ 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 टेस्ट बघा नुसता डोसा खाल्ला की रिव्ह्यू दिला तिने. छान आहे गाईज. चटणी खा ना. चटणी खा. खाली चटणी कशी झाली का शेंगदाण्याची खोबऱ्याची? चांगली झाली. आवडली तुला? नारळाची आहे. अच्छा. केस काय एवढे पांगवली तू? मी वाढवले बरोबर आहे, वाव आता बघा पेपर डोसा माझा. पण तुला व्यवस्थित मम्माने झुट्टू वाढून दिला होता, झुट्टू सोडून टाकला. केला तवा. सांडली. लाल 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 कलरचा जाळ, लाल लाल कलरचा जाळ. याला तेल लावून घेतलं. बांगडी आहे पण इथं डोसा लाल झाला. हे बघा हे बघा. एकदम असं सुटसुटीत. डोसा डोसा काढताना डोसून घ्या तुम्ही डोसा. हे बघा. Perfect. हो तुझी कलाकारी फारच छान आहे. याच्यापेक्षा पण पतला करू शकते मी. बर करून. एकदम असा पतला पतला चेहरा दिसेल तुमचा त्यामध्ये. नाही करवाचौथ झाली वाटतं आता. आता सध्या करवाचौथ नाही म्हणून आपल्याला चेहरा बघायचा. या मंडळी डोसा खायला. हा हा एकदम भारी झाला पतला झाला. नाही लेकरं आले तर तसं दाखवू शकता. काय काय म्हणता? काय म्हणते आई? तुमच्या सुनाबद्दल 2 शब्द सांगा आमच्या ऑडियन्सला. मंडळी जर कधी ढोशी खायला आली तर दुखणं येईल नुसतं पाच जा फक्त. अच्छा. आणि पसंत आहे का ती? मंडळी ढोशी खायला आली तर दुखणं येईल. डोसा बाई ऋतुजा बाई डोसा. चला तुम्हाला वाढू का? आता मी मस्तपैकी छानपैकी डोसा खातो. कसा आहे काय? तुम्ही पण या डोसा खायला. तर गाईज डोसा एकदम छान लागतोय. द्यायची का आमची द्यायची? एकदम भारी आहे. आमची द्यायची आमची द्यायची तुला. तर चलो टाक त्यात. डोसा खाऊया. अच्छा ब्लॉगची समाप्त.